नमस्कार, राम राम, जय महाराष्ट्र मंडळी. आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील गावकरी हॉटेलला व्हिजिट करतोय आणि या ठिकाणी तुम्हाला ठेचा चिकन खायला मिळणार आहे. आता हे ठेचा चिकन नेमकी काय आहे आणि कशा प्रकारे नेमकी ही मेजवानी खास तुमच्यासाठी हे हॉटेलवाले घेऊन आलेत, थेट जाणून घेऊया. आपल्यासोबत हॉटेलचे ओनर आहेत, त्यांच्याकडनं. दादा, स्वागत आहे. सर्वप्रथम परिचय द्या. नमस्कार, मी सचिन मुंडे घेऊन आलोय हॉटेल गावकरी या नावाने बीड बायपास सूर्या लॉन्च समोर. ठेचा चिकन ही काही नवीन कन्सेप्ट नाहीये, पण त्याला बनवण्याची जी पद्धत आहे ती गावाकडची. आणि मी माझे मित्र गावाकडून आम्हाला थोडे दिवस झाले शहरात येऊन, तो ठेचा चिकन जे हे आमच्या पार्ट्या जे गावाकडे नेहमी चालायच्या, तर ठेचा चिकन आम्ही सहज एक ट्रायल म्हणून बनवून पाहिलं. पण ती टेस्ट आमच्या मित्रांना सगळ्यांना एवढी आवडली की ते एक डोक्यात घेऊन एक संकल्पना, की ही संकल्पना आपण लोकांपर्यंत पोहोचायला हवी. तर त्यामुळे आम्ही ठेचा चिकन, स्पेशली हॉटेल गावकरी या ठिकाणी ठेचा चिकन तुम्हाला खायला मिळेल. तर या व्यतिरिक्त गावाकडची खास ही मेजवानी आपण असं सांगितलं, या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणत्या गावाकडच्या डिश आहेत ज्या तुम्ही या हॉटेलमध्ये आणल्यात आणि खास करून नॉनव्हेज खवय्ये जे आहेत त्यांना त्या डिश इतर कुठेही मिळू शकत नाही? जसं की आपण मटक्यातलं चिकन जे म्हणतो, जे की आपल्याला कुठेही खायला मिळत नाही. आता सगळे म्हणतात की कॉमन झालंय, पण प्रॉपर जी पद्धत असते जी की कुठल्याही हॉटेलला नसते. आपण चुलीवर पूर्ण जे आहे चिकनची प्रोसेस, त्यात तेल घालणे किंवा चिकन टाकणे, बॉईल करणे, हे पूर्ण आपण जे ते पूर्ण मटक्यात गाडग्यात आपण पूर्ण करतो. त्याला जी फोडणी वगैरे जी असते ते आपण कोळशावर न देता लाकडावर देतो, जे की त्याची पूर्ण टेस्ट जी आहे ती त्यामध्ये उतरते. आणि काळा मसाला आमच्या आईची देणे, जी की तुम्हाला कुठेही भेटणार नाही. एकदा हॉटेलला येऊन टेस्ट करून बघा, त्यानंतर निश्चितच जो काही रिव्ह्यू आहे तो लक्षात येईल. ठेचा चिकन जसं नाव देण्यात आलंय त्याला, तर ठेच्यामध्ये चिकन बनवलं जातं का, असा अनेकांना प्रश्न पडू शकतो. काय कन्सेप्ट? नाही, त्यात फक्त ठेचा चिकन नसून त्यात आणखी मसाले असतात, जे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण ती एकदा टेस्ट करून बघा, आमच्या हॉटेलला येऊन एकदा टेस्ट करून बघा. मला सांगा, हॉटेल कधी आणि कसं सुरू झालेलं होतं, नेमकी काय कन्सेप्ट होती? नाव गावकरी दिलंय, अतिशय युनिक गोष्टी या ठिकाणी आल्यावरती बघायला मिळतात आणि तेही शहरात. गावकरी नाव देण्याचा उद्देश हा आहे की आम्ही गावाकडनं आलेलो आणि बरेच जण गावाकडची टेस्ट खायला जी आहे, बरेच जणांना गावाकडची टेस्ट आवडते. बरोबर. आणि आपण ती टेस्ट जी आहे ती सगळी जी आहे पूर्ण गावाकडची संकल्पना, जसे की आपले मसाले जे ते आजही वाटून करतात, ते सगळं जे ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल. आज आपण अनेक हॉटेल बघतो की शहरालगत सुरू झालेले आहेत. ते सगळेच जण सांगतात की गावाकडची चव, चुलीवरचं जेवण. या व्यतिरिक्त आपल्या हॉटेलचं काय खास वैशिष्ट्य किंवा काय वेगळेपण देत आहे डिश मध्ये? आमच्याकडचं जे चिकन मटन आहे ते आम्ही जे तुम्हाला सांगितलं की पूर्ण जे ते गाडग्यामध्ये, आणि गाडग्यामधला जो अर्क आहे, आपण जे पूर्ण भाजी करतो तो अर्क आहे ना, जे चुलीवर जो आहे खाण्यात मजा आहे. आणि कोळसा, बरेचशा हॉटेलवर कोळसा वगैरे वापरतात, त्याची टेस्ट आणि याची टेस्ट जमीन आसमानचा फरक. आपल्याकडे बाजरीची भाकरी सुद्धा तुम्हाला समोरासमोर पाहायला मिळणार, ज्या की आपण मावशा वगैरे ठेवलेल्या आहे, त्या समोरासमोर आपल्या समोर जे आपल्याला गरम गरम ताजी भाकरी जी ती पूर्ण चुलीवर आणि लाकडापासून, त्यात कुठल्याही प्रकारच्या कृत्रिमरित्या कोळसा वगैरे काही वापरला. नक्कीच. आणि ही ठेचा प्लेट जी आहे ती कितीला आहे आणि साधारण एका प्लेट मध्ये किती जण त्याचा आस्वाद घेऊ शकतात? एका प्लेटमध्ये 4 जण त्याचा आस्वाद घेऊ शकतात. आणि ठेचा चिकन मध्ये त्यात आपल्याला 10 पीस, मिनिमम 10 पीस तरी येतील. ठेचा चिकन सारख्या आणखीन कोणकोणत्या युनिक डिश आहे ज्या की वेगळेपण आपल्या हॉटेलचं खास सिद्ध करतात आणि खवय्यांना फार आवडतात? वजडी फ्राय ही आपल्याकडे एक नंबर मिळेल. वजडी फ्राय ही प्रॉपरली कुठे मिळत नाही, आणि मिळाली तरी ती टेस्ट येत नाही. आणि बंजारा समाजमध्ये एक वजडी म्हणून प्रकार असतो, त्यांचा बनवण्याचा कन्सेप्ट वेगळा. तर आपल्याकडे जे कुक आहे तो वजडी फ्राय फेमस, म्हणजे खूप छान बनवतो. ठेचा चिकन ही जी डिश आहे, खास करून मला त्याच्याविषयी फार आतुरता आहे जाणून घ्यायची. ही विदर्भातली डिश आहे असं म्हणतो. हो, बघ, ती मराठवाड्यामध्ये आणि त्यातही मराठवाड्याच्या राजधानीत म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये कशी आली? आम्ही राहायला प्रॉपरचे विदर्भात, आणि काही कारणास्तव आम्ही इकडे शिफ्ट झालो. आणि मी आणि माझे मित्र, जसं की तेजस झालं, आशिष झालं, आम्ही सगळे मिळून एकत्र येऊन विचार केला की आपण जे गावाकडं ठेचा चिकन नेहमी खातो आणि मटक्यातलं जो मटण खातो हे आपण लोकांपर्यंत पोहोचवायचं. तर त्या दृष्टिकोनाने आम्ही बरेच दिवसापासून जागेच्या शोधात होतो, आणि जागाही मिळाली आणि हॉटेल चालूही झालं. आणि लोकांचा प्रतिसाद एवढा मिळाला ठेचा चिकन आणि मटक्यातलं,
हे लोकांना डोळ्यासमोर पाहायला मिळतंय की आपण जो आपला डिस्प्ले पूर्ण समोरासमोर आहे, चुली पण समोर समोर आहे आणि लाकडं हे ते सगळं सगळं म्हणजे आपल्या गावाकडच्या ज्या पद्धती आहे, पारदर्शकता ठेवलेली. पारदर्शक. गावाकडे जसं आलं की आपल्याला अंगणातच सळ बनवताना हा. दिसत होते हा. त्या पद्धतीनं. मला सांगा पहिल्या दिवसाचा प्रतिसाद नेमकी कसा होता? म्हणजे किती किलो मटण गेलेलं होतं किंवा आम्ही चिकन गेलेलं? पहिल्या दिवशी अपेक्षाही नव्हती केली की आमचं एवढं चिकन आणि मटन जाईल. आपण नवीन कोणताही व्यवसाय चालू केल्यानंतर की पहिल्याच दिवशी आपल्याला त्यातून भरपूर प्रतिसाद किंवा आउटपुट येईल, बरं. तर त्या हिशोबाने आम्ही 7 वाजेपर्यंत, पहिलाच दिवस होता, 7-7:30 वाजले, 8 वाजले, पण 8 नंतर जी गर्दी झाली ती अपेक्षा पलीकडचीच होती. पूर्ण टेबल फुल. आम्हाला हॉटेलमध्ये टेबल बाहेरून मागवावं लागलं आणि काय पहिला दिवस आहे म्हणल्यानंतर 5-5 किलो चिकन, 5 किलो मटन मागवलं होतं. आणि नं- आजची परिस्थिती? आजची परिस्थिती पाहता तर आम्हाला 30 किलो चिकन आणि 50 किलो मटन लागतं रोज. हा. मटन जे ते हंडीमध्ये मटनला हम्म. आणि चिकनला दोन्हीला खूप रिस्पॉन्स. क्या बात आहे. म्हणजे अगदी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी तुम्ही पूर्ण हॉटेल आज सांभाळताय आणि हो. पहिल्या दिवसापासून असा प्रतिसाद भेटणं खरं तर कुठल्याही व्यावसायिकाला शक्य होत नाही. मात्र ज्या पद्धतीनं युनिक डिश तुम्ही आणली आहे, खवय्यांना तुम्हाला खास सांगायला आवडेल, छत्रपती संभाजीनगरमध्ये कुठल्याही ठिकाणी किंवा मराठवाड्याभरामध्ये तुम्हाला ठेचा चिकन ही डिश कुठेही बघायला मिळणार नाही किंवा तशी जी चव आहे ती कुठेही तुम्हाला इतर ठिकाणी घ्यायला मिळणार नाही. त्यामुळं या डिश साठी तरी तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट लावा, जेणेकरून या डिशचा तुम्हाला आनंद घेता येईल. या सर्व डिशेस आपण आतापर्यंत सांगितलं. काय साधारण रेंज आहे? एक 4 जणांचा ग्रुप आला तर साधारण किती बिल होऊ शकतं? एक आपण मटन किंवा चिकन हाफ हंडी घेतली त्यामध्ये 5 ते 6 जण मोकळे येऊ शकतात. बरं. आणि आपण क्वांटिटीला कसलीही कमी करत. चिकन हंडीचे जे ते 350 रुपये आणि मटनचे जे ते 400 रुपये ठेवलेले, कारण की मटक्यात बरं. आणि रेग्युलर हेच रेट असतात. नक्कीच. धन्यवाद दादा या ठिकाणी आम्हाला अधिक माहिती दिल्याबद्दल. तर खवय्यांनो नक्की व्हिजिट करा हॉटेल गावकरी, छत्रपती संभाजीनगर, बीड बायपास, सूर्या लॉन्स जवळच ही हॉटेल आहे. या ठिकाणी तुम्हाला ठेचा चिकनचा आस्वाद घेता येणार आहे. आपण बघत असाल तर उद्या तुम्हाला या ठिकाणी हॅपी न्यू इयर आणि यासोबत 31st देखील साजरा करता येईल आणि खास याच शुभ मुहूर्तावरती हा व्हिडिओ तुमच्या भेटीला घेऊन आलोय, जेणेकरून तुम्हाला या वर्षाच्या शेवटीला एक चांगली डिश मिळेल आणि पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला एका चांगल्या डिश पासून तुम्ही सुरुवात करू शकाल. दादा आपला पुन्हा एकदा संपूर्ण पत्ता सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा, जेणेकरून खवय्यांना या ठिकाणी हजेरी लावता येईल. हॉटेल गावकरी, बीड बायपास, सूर्या लॉन्स समोर. एक वेळेस अवश्य भेट द्या. राम राम. चला तर मंडळी थांबूया तिथं. धन्यवाद.